राज्याच्या वरिष्ठ 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत मी या मतदारसंघातला प्रचार थांबवलेला होता, पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या पाठिंबा न देण्याच्या दिवशी किंवा त्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेक आपण या ठिकाणी बघितलेला होता. त्याच कार्यकर्त्यांनी निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली. आपल्याला माहित आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहित आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. एकंदर पाहिलं तर दराडे बापरे, याबद्दल मला काही माहिती नाही. नाही, मतदारांचा विश्वास, मतदारांची असलेली त्या उमेदवाराबद्दलची नाराजी आणि माझे प्रामाणिक अहोरात्र झटणारे कार्यकर्ते, हा माझ्या विजयाचा मागचा सूत्र आहे. दराडेंचा मायनस पॉईंट हा इतका मोठा मतदारसंघ आहे, 15 तालुके, 18 नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका. मागच्या 8 वर्षाच्या कालावधीत नरेंद्र दराडे साहेब या ठिकाणी कुठल्याही मतदारांना भेटले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी दिला नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं त्यांच्या बंधूंनी का व्यक्तिगत तुम्ही बोलू नका, पण मी त्यावेळेस एकच सांगितलं होतं की त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या एज्युकेशन संस्थेचा विकास हे धोरण या आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं, म्हणून त्यांना आजचा अपराजय पाहायला भेटला. कुठलीही छुप्या पद्धतीने यंत्रणा राबवली नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं 3 तारखेला माघारीच्या शेवटच्याच दिवशी मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं बाजूला झालेलो होतो आणि मी माझ्या पार्टीच्या आदेशाप्रमाणे मी या निवडणुकीत पार्टीने जागा महायुतीमध्ये शिवसेनेला गेली, त्यामुळे मी त्या ठिकाणी माघार घेतली. आता असंही कळतंय की गोकुळ गीते हे शिंदे साहेबांच्या भेटीला जात आहेत. 4 ते 5 वाजेच्या दरम्यान त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा होतोय. एकूणच ही राजकीय भूमिका सुद्धा आता गोकुळ गीते घेत आहे. 100% मी 12 तारखेच्या माझ्या घरी झालेल्या प्रेसमध्ये आपल्याला सांगितलं होतं की यापुढे तो त्याचा कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो आणि मी त्याला ती मुभा दिलेली आहे. त्यामुळे तो त्याचा निर्णय आज कुठे जायचं कुठे थांबायचं तो निश्चितपणे आज या ठिकाणी. माझे संबंध खूप चांगले आहेत. त्यांना एकच सांगितलं की गोकुळ दादा विजय झाला. ते म्हणे मग एक काम करा, तुम्ही शिंदे साहेबांना भेटायला, बाकी याच्यावर काही बोलणं झालं नाही. पण तुम्ही फोन केला होता त्यांना? हो, त्यांना फक्त गोकुळ दादा निवडून आले त्याच्याकरता कॉल केला होता. मग त्यावर ते म्हणे काही नाही, तुम्ही शिंदे साहेबांना भेट आशीर्वाद घ्या, बाकी काय विमान कोण पाठवलं? येतो विमान सावंत साहेब पाठवतो. पण मग आता तुमची शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे? तिथे गेले कळलं, तिथे गेलो निर्णय. पण भेटण्यासाठी का बरं बोलवले, काय करणार? काही नाही, आम्ही याच्या अगोदर मी माघारी करतोय, मी त्यांना भेटायला गेलो होतो. तसं निवडून आलो त्यांना भेटण्याला. आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. आमचा हा विजय सगळ्यात जिल्ह्याने बघितला आहे की खूप संघर्षातून हा विजय झाला आहे. गणेश भाऊंचा देखील असेल, खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.